पार्टीचा गोलवालताई व घोंगरेताईंचा गोलवालताई व घोंगरेताईंचा काका, तुमच्याकडे भाजपचे उमेदवार आज इथं गावामध्ये आलेले आहे, आडगावमध्ये. काय नेमकी परिस्थिती आहे आडगावची? नाही, आडगावची परिस्थिती एकदम चांगली राहील भाजपच्या उमेदवारासाठी. त्याचं कारण असं आहे की मागच्या 10 वर्षापासून आमच्या सर्कलमध्ये या गटामध्ये माजी काँग्रेसचे उमेदवार होते 10 वर्षापासून. तर त्यांनी एकदा निवडून गेल्याच्या नंतर फिरून गावाचा त्यांचा संबंधच राहिलेला नाही. आमच्या या 5-7 जे गावं आहेत पैठण विधानसभेमधले कधीच दिसले नाहीत आम्हाला इथं. का बरं? कारण काय त्याच्यामुळे? तर त्यांनाच माहिती काय कारण काय असणार आहे. तर आता इथं आमच्या या 5-6 गावामध्ये युतीचं सरकार असल्यामुळं दोन्ही आमदारांचं खूप चांगलं काम आहे. त्याच्यामुळे त्यांना सांगायसारखं काय आहे त्यांच्याकडे की बाबा आम्ही हे करू शकतोय. आता फक्त आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आता जशी MREGA योजना आहे, या योजनेमधून शेतकऱ्यांसाठी जे विहीर असेल, तिथं गायगोठा असेल, याच्या सगळ्या स्कीम आहेत. या स्कीम शेतकऱ्यांना डायरेक्ट पंचायत समितीच्या उमेदवाराच्या माध्यमातून हे आपण प्रस्ताव दाखल करून जे आपल्याला हे भेटतं आहे आणि मिनी मंत्रालयाचे जे ZP आहेत हे तिथं आपण जे प्रस्ताव दाखल करतो. आपला उमेदवार असल्यामुळं काय होतं की जर आपल्या विचाराचा आणि आपला माणूस जर तिथं असेल तर प्रत्येक गावाला आणि शेतकऱ्यांना ती पण एक अडचण कमी होते. काँग्रेसला आज जिल्हा परिषदला उमेदवार भेटला नाही, कारण काय एवढं काय तुम्ही शेतकरी आणि मतदारांनी नाराज? नाही, तो त्यांना काय वाटलं असेल हे तर नाही आम्ही सांगू शकत ना. काँग्रेसला का उमेदवार भेटला नाही तर त्यांनी काहीतरी आत्मपरीक्षण केलं असेल त्या गोष्टीवर. काय नामुष्की आली नाही, आता आम्ही तर नाही म्हणू शकणार ना त्यांच्यावर नामुष्की आली काय झालं. तुम्ही एक मतदार म्हणून मी नामुष्की हा शब्द प्रयोग नाही करणार. मी एवढंच म्हणू शकतो की 10 वर्षात ज्यांना आम्ही निवडून दिलं ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्हाला तर अजून काही दिसले नाही. काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना? जनतेला हेच सांगू शकतो की आपल्या विभागाचे इकडले आमच्या या 5-6 गावचे जे आमदार आहेत विलास बाप्पू भुमरे यांनी पण इकडं चांगलं काम केलेलं आहे. तिकडं जे पलीकडल्या पंचायत समितीमध्ये मान्य आमदार अनुराधाताई आणि तसा हा जो गड आहे पूर्वीपासूनचा आमचं हे माझं आडगाव आहे. नाना ज्यावेळेस बागडे नाना ज्यावेळेस रोजगार हमी योजना मंत्री होते त्यावेळेस आत्ता आपण जिथं उभा आहेत हे जे सगळे रस्ते आहेत माझ्या गावाला हे आडगाव कोणत्याही साईडनं जर तुम्ही जर आले तर 7 ठिकाणाहून आमच्या गावात प्रवेश होतो. आता जे कामं झालेत हे फक्त नंतर नाही भाजपमुळं झाले, शिवसेनेमुळं पण झालेत. आमदार साहेब युती म्हणून हे सगळे कामं झाले आहेत. आजही ज्या स्कीम आहेत की त्या 40% इथलं सरकार गव्हर्नमेंट आणि 60% हे केंद्र सरकार. याच्यामुळं आता केंद्रात, राज्यात आणि गावात पण आपली सत्ता कशी येईल. शहरात आहे, शहरातला तर तो आता आम्ही तर तिथले मतदार नाही, पण आमचं जे सुखदुःख आहे हे आम्ही फक्त ग्रामीणचे असल्यामुळं आमचं काही अपेक्षा तर काही जास्त नसतातच, पण त्यांचे दोन्ही आमदारांचे आमच्यावर आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळं आम्हाला काही हे नाही.